श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 360। अरण गावाला नागनाथाच्या देवळात काही दिवस मुक्काम। अरण गावाला 3 दिवस मुक्काम होता। सर्वज्ञ नागनाथाच्या देवळाच्या सभा मंडपात बसले होते। तेथेच दुपारचा पूजा वसर झाला। जेवण झाले, गुन्हा केला, पानाचा विडा घेतला। मग सर्वज्ञांनी विश्रांती घेतली। तेवढ्यात उपासनी काठी घेऊन आले व सर्वज्ञांवर वार घालणार। तेवढ्यात बाईसाने पाहिले आणि त्यांच्या तोंडावर एक चपराक मारली व म्हटले, हे काय पोरा, बाबांपासून एवढा आनंद मिळतो आणि बाबांवरच काठी घेऊन आलास। तेवढ्यात सर्वज्ञ जागे झाले। मग बाईसा आली व सर्वज्ञांपुढे सांगू लागली, बघितले बाबा, आपल्यापासून एवढा आनंद याला उपभोगायला मिळतो आणि हा उलट आपल्या अंगावरच काठी घालू लागला। त्यावेळी सर्वज्ञांनी म्हटलं, एकी विद्या राजसा एकी तामसा, बाई ऐसिया एकी विद्या असती, जेथोनी होती तेथीची प्रतिकूळ करावे ऐसी बुद्धी उपजे। बाईसाने विचारले, अशी ती कोणती विद्या बाबा? सर्वज्ञांनी सांगितले, बाई ती आधी महादेवी विद्या। मग पुढील लीळेतील गोष्ट सर्वज्ञांनी बाईसाला सांगितली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।